माझ्या डोळ्या येतो पाणी धरत नाही म्हणी माझे लडके बयाणी माझे लडके बयाणी तुझ्या दादाशी शेवटचं तरी बोललं ग ताई, शेवटचं तरी बोललं ग. उठला ताई उठ. तुझ्याशिवाय मला या जगात आधार तरी कोण आहे ग ताई. ताई मी कुणाच्या सहाऱ्याने जीवन जगायचं ग. हे ताई उठ ना. काय चुकलं होतं माझ्या बहिणीचं सांग ना. अरे तिच्याशी संसारच करायचा नव्हता ना, तर मग लग्न तरी कशाला केलंस. आणि का तोडलं एका भावापासून बहिणीला. का माझी चुकी झाली, मला माफ करा. मला माफ कर का. तुझी चुकी नसताना सुद्धा मी विनाकारण तुझा छेड केलाय. मला माफ कर का. आज माझी अशी वेळ आली ना. अरे हा कागदपत्र मला आधी व्हायला पाहिजे होता, मात्र फार उशीर झालेला आहे. म्हणतात ना की एक स्त्री आपला संसार थाटते तर एक स्त्री आपला संसार उद्ध्वस्त करते. आणि तुझ्यामुळे मी माझा संसार उद्ध्वस्त केलाय. तुझ्यामुळे माझं कुंकू हरवलं, तुझ्यामुळे या घरची लक्ष्मी सोडून गेली. फक्त तुझ्यामुळे. कोणी मारलं हिला. साहेब याच्यात आमच्या गुरुने व्हिडिओ करून ठेवलाय बघा.
रे हा काय काय बिघडलं होतं तू जायचं हा तुला काय बिघडलं होतं काहीतरी इमानदारीची ड्युटी करून काय मिळालं त्याची फ्री एक काम करा माझ्याकडे एवढे पैसे आहे ते चुपचाप घेऊन टाका विषय इथंच मोकळा करून टाका. ठीक आहे शिवच ठीक आहे अरे अरे जिस दिन इस वर्दी को पहना ना उसी दिन मैंने शपथ खाई ली जिस दिन उसी दिन मैंने शपथ खा ली काम करूंगा तो पूरी ईमानदारी के साथ करूंगा एकदम इस वर्दी को हाथ ही नहीं लगाऊंगा और तू मुझे रिश्वत देने की बात कर रहा है मैं तुझे रिश्वत देता मर्डर केला ना तुझा खून केला ना जोपर्यंत तुझ्या तोंडातून रक्त निघत नाही ना तोपर्यंत तुला सोडणार नाही ताई ताई हे काय केलंस ग शेवटी आपल्याच मनाचा विचार केलीस ना ताई तुला कित्येकदा सांगत होतो की ताई तू त्या घरात परत जाऊ नकोस म्हणून पण तू शेवटी आपल्याच मनाचा विचार केलीस ना ताई माझ्या डोळ्या येतो पाणी हरवत नाही म्हणे माझे लडके बयाणी